आज चैत्र शुक्ल द्वादशी शक 1936 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। शीळ परिसरातील एका कंपनीत झालेल्या स्फोटात एक जण ठार तर 3 जण जखमी। निवडणूक कामासाठी कर्मचारी गुंतल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात 2 दिवस कोणतेही कामकाज नाही आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचा कल हा साधारणपणे प्रत्येक खासदाराला 2दा संधी देण्याचा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। शीळ येथील गोठेघर परिसरात असलेल्या एका कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यानं एक जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत। शीळ येथील गोठेघर परिसरात रिजॉन यांची ओल्ड स्क्रॅप मटेरियल नावाची कंपनी आहे। या कंपनीत दुपारच्या सुमारास इंडस्ट्रियल बॉयलरचा स्फोट झाला। यामध्ये फुलचंद प्रसाद, रामलाल यादव आणि नवमन यादव असे 3 जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर मृत झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही। ठाणे अग्निशमन दल आपत्कालीन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी सध्या घटनास्थळी मदत कार्य सुरू केले। प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम लागल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला 2 दिवस जवळपास सुट्टीच असणार आहे। ठाणे जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघांसाठी 8,000हून अधिक मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत। यासाठी जवळपास 50,000 कर्मचारी लागणार आहेत। या कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक प्रशिक्षण दरवेळी दिलं जातं। प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही 16 तारखेला निवडणूक प्रशिक्षणाला उपस्थित राहावं लागणार आहे। तर 23 एप्रिलला मतदान साहित्य घेण्यासाठी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे। त्यामुळे 16 आणि 23 एप्रिलला प्रादेशिक परिवहन कार्यालय चालू असलं तरी कार्यालयात कोणतंही कामकाज होणार नाही। यामुळे या 2 दिवस कार्यालयाला सुट्टीच असणार आहे। कार्यालयातील कर्मचारी निवडणूक कामाला जुंपले गेल्यामुळे सर्वसामान्य माणसाचं कोणतंही काम या 2 दिवशी होणार नाही। ठाणे जिल्ह्यातील 4 लोकसभा मतदारसंघात 12,000हून अधिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे। एका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर 15 उमेदवारांची नावं देता येतात। त्यामुळे ज्या मतदारसंघात 15 पेक्षा अधिक उमेदवार आहेत अशा ठिकाणी 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करावा लागणार आहे। ठाण्यामध्ये 26 तर कल्याणमध्ये 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे या मतदारसंघातील मतदान केंद्रात प्रत्येकी 2 मतदान यंत्रांचा वापर करावा लागणार आहे। तर पालघर आणि भिवंडीमध्ये 15 पेक्षा कमी उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघातील मतदान केंद्रात प्रत्येकी एका मतदान यंत्राचा वापर करावा लागणार आहे। यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर नोटाचीही सुविधा द्यावी लागणार आहे। जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघांसाठी 8,044 मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत। त्याचबरोबर 10% मतदान यंत्र ही राखीव ठेवली जातात। त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 4,394, कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 3,712, भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी 1,990 तर पालघर लोकसभा मतदारसंघासाठी 2,000 मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे। ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हाणे यांचं चरित्र असलेला धडा शालेय अभ्यासक्रमात घ्यावा हीच दत्ताजींना खरी आदरांजली ठरेल असे विचार माजी आमदार अनंत तरे यांनी व्यक्त केले। दत्ताजी ताम्हाणे यांना मुलुंड येथील नागरिकांनी तसंच दत्ताजींच्या चाहत्यांच्या वतीनं आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी बोलताना तरे यांनी हे विचार व्यक्त केले।
दत्ताजी ताम्हाणे एक चरित्रवान, कर्मयोगी, त्यागी, स्वतःचं घर, गाडी, बंगला यापैकी काहीही ऐश्वर्य नसलेले, तसंच निस्वार्थी, निस्पृह आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगलेले नेते होते। गेल्या वर्षी एकवीरा देवीच्या पालखीचा लोकार्पण सोहळा दत्ताजी ताम्हाणे यांच्या हस्ते झाला होता। त्यामुळे जेवढी वर्ष पालखी निघेल तेवढी वर्ष दत्ताजींची आठवण एकवीरा भक्तांना निश्चित होईल, असं अनंत तरे यांनी सांगितलं। दत्ताजींच्या कार्याचे पुढील पिढीला मार्गदर्शन मिळावं याकरता शासनानं दत्ताजींचा धडा शालेय अभ्यासक्रमात घ्यावा आणि तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असंही अनंत तरे यांनी सांगितलं। यावेळी राजकीय, सामाजिक, क्रीडा, साहित्य क्षेत्राबरोबरच विविध स्तरातील मान्यवरांनी दत्ताजींच्या कर्तृत्वाचा आलेख आणि काही आठवणी सांगून दत्ताजींना आदरांजली अर्पण केली। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला। ए चल, चला चला। काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत। महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत। ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना? आम्हाला पैसे नकोत। एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत। चला ग। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। लोकसभा निवडणुकीचा प्रचार म्हटलं की गाड्यांचे जथ्थे, मोटरसायकल स्वार, ढोल ताशा, फटाक्यांची आतिषबाजी असा प्रकार पाहायला मिळतो। मात्र पालघर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चिंतामण वनगा यांचा प्रचार हा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे। या लोकसभा मतदारसंघाचा बराचसा भाग हा आदिवासी क्षेत्रात मोडतो। येथील मतदार हे फारसे शिक्षित नाहीत, त्यामुळे एखादा उमेदवार त्यांच्याकडे गाडीघोड्यांनी येईल अशी त्यांना अपेक्षाही नसते। पण हेच मतदार पालघर लोकसभा मतदारसंघातून आपल्यासाठी दिवसरात्र एक करून कोण झटणार आहे याचा विचार करूनच मतदान करतात। चिंतामण वनगा हे विक्रमगडचे आमदार आहेत। वनगा यांनी यापूर्वी 2 वेळा डहाणू लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दिल्लीत केलंय। जवळपास 9 वेळा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली असून त्यांना या भागाचा पूर्ण परिचय आहे। सध्या रोज ते डोंगरदऱ्या चढून दुर्गम भागातील गावांमध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांना या भागात राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला मतदान करावं असं आवाहन करत फिरत आहेत। तळपतं ऊन, वाळू, दगड, खाडी, नदी असे सर्व अडथळे ओलांडून ते आपला प्रचार करत आहेत। मोखाडा तालुक्यात फिरताना काही युवकांनी वनगा यांना अडवून आम्हीही खासदार बनू शकतो का असा प्रश्न विचारला। आम्ही 12वी शिकलो आहोत, काही जण पदवीधरही आहेत। जर 8वी शिकलेला खासदार होऊ शकतो तर आम्ही का नाही असा प्रश्न या युवकांनी वनगा यांना विचारला। वनगा मात्र कायद्याचे पदवीधर असून आदिवासींमधून कायद्याचे पदवीधर झालेले ते पहिले व्यक्ती आहेत। डहाणूमध्येही वनगा यांचा जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली होती। हजारो युवक, महिला या प्रचार फेरीत सहभागी झाल्या होत्या। प्रचार फेरीचं वातावरण पूर्ण मोदीमय झालं होतं।
ठाणे लोकसभा मतदारसंघातून रामभाऊ म्हाळकी, राम कापसे, प्रकाश परांजपे असे अनेक दिग्गज निवडून आले. आता हा मतदारसंघ यावेळी कुणाला कौल देतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले. या मतदारसंघाचा साधारणतः गेल्या 40 वर्षाचा इतिहास पाहता ठराविक काळानं या मतदारसंघात बदल घडले आहेत. 1977 मध्ये मूळचे पुण्याचे असलेल्या रामभाऊ म्हाळगी यांनी काँग्रेसचा पराभव करून हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेतला. 1980 मध्ये जनता पक्षाच्या लाटेत त्यांनी काँग्रेसच्या प्रभाकर हेगडेंचा पुन्हा पराभव केला. त्यानंतर 1984 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या शांताराम घोलप यांनी भारतीय जनता पक्षाच्या जगन्नाथ पाटील यांचा दणदणीत पराभव करत हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणला. 1989 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे राम कापसे यांना उमेदवारी देण्यात आली. राम कापसे यांनी काँग्रेसच्या शांताराम घोलप यांचा पराभव करत हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे खेचून आणला. 1991च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या राम कापसे यांनी काँग्रेसच्या हरबंस सिंग यांचा पराभव करत हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे कायम राखण्यात यश मिळवलं. शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये झालेल्या अंतर्गत राजकारणात कापसे यांचा पत्ता कट करून तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी हा मतदारसंघ 1996 मध्ये जागा वाटपात शिवसेनेकडे आणला. शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांनी पुन्हा काँग्रेसच्या हरबंस सिंग यांचा पराभव करून हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखला. 1998ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांनी समाजवादी पार्टीच्या चंद्रिका केनिया यांचा पराभव करत हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखण्यात यश मिळवलं. 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांनी पुन्हा काँग्रेसच्या प्रभाकर हेगडेंचा दणदणीत पराभव केला. 2004 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. राष्ट्रवादीच्या वसंत डावखरे यांना चांगली लढत देऊनही मत विभाजनाचा फटका बसला आणि शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं. प्रकाश परांजपे यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत परांजपे यांचे चिरंजीव आनंद परांजपे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजीव नाईक यांना पराभवाची धूळ चारली. 2009 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेनं आनंद परांजपे यांना उमेदवारी न देता विजय चौगुले यांना उमेदवारी दिली आणि तिथेच शिवसेनेचा पराभव झाला. लोकसभा निवडणूक प्रथमच लढवत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजन राजे यांनी 1,34,000 मतं घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे संजीव नाईक सहज निवडून आले. आता 2014 मध्ये शिवसेनेकडून राजन विचारे तर राष्ट्रवादीकडून संजीव नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदा धर्मराज्य आणि आम आदमी पार्टीची भर पडली आहे. त्यामुळे यावेळी मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. साधारणपणे या मतदारसंघात प्रत्येक खासदाराला 2दा तरी खासदारकी मिळते असा कल दिसतोय.